नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. शरद पवार गट फोडण्याचे प्रयत्न सुरू असू शकतात. पवार गटाचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा. भाजपची अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना ऑफर. संजय राऊतांचा दावा. शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता. राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यांना स्वतंत्र लढायचं आहे त्यांनी लढावं. मुंबई पालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याचे राऊतांचे संकेत. संजय राऊतांच्या देहबोलीत मला थोडंसं नैराश्य दिसलं. राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी. विजय वडेट्टीवारांची मागणी. शरद पवार पुरोगामी विचारांपासून दूर जाणार नाही. ते घाबरून पळालेल्यांच्या नादाला लागणार नाही. पवार गटासंदर्भातील चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. गौतम अदानी महाराष्ट्राचं भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. अदानी विनोबा भावे आहेत का? संजय राऊतांची अदानींवर टीका. मंत्रिमंडळ विस्ताराआधी हालचालींना वेग. वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर. मंत्रिमंडळ विस्ताराआधी नेत्यांच्या भेटीगाठी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 तर दादा गटाला 9 मंत्रिपदं. पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. सूत्रांची माहिती. अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. अजित पवारांची माहिती. दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहणार. सार्वजनिक बांधकाम आणि महसूल बाबत अजित पवारांना झुकतं माप तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही. भाजपमधील कोणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा नाही. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला लवकरच सांगणार. फडणवीसांचं वक्तव्य. शिंदेच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध. तिन्ही नेते एकत्र बसून खात्यासंदर्भात ठरवतील. एकदा खाते वाटप झालं की कोणतीही अडचण नसेल. संजय शिरसाट यांचा दावा. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. मातोश्रीवर होणाऱ्या पत्रकार परिषदेत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. नवाब मलिकांना पक्षाच्या बैठकीसाठी नागपूरला जाण्याची परवानगी. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून मलिकांना परवानगी. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे पंचतारांकित हॉटेलची मागणी वाढली. हॉटेलच्या दरांमध्ये मोठी वाढ. आमदारांची आमदार निवासापेक्षा पंचतारांकित हॉटेल्सला पसंती. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात महिला आमदारांसाठी विशेष सुरक्षा. 21 महिला आमदारांसाठी नागपूर आमदार निवासातील 1 मजला राखीव. चोख सुरक्षा व्यवस्था असणार. 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या आमदारांनी आमदारकीचं वेतन आणि पेन्शन घेऊ नये. नाशिकच्या सामाजिक संस्थेची आमदारांकडे पत्राद्वारे अनोखी विनंती. एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी. पुढील आठवड्यात संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता. देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव. स्वतःची सोय पाहण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ. सभापती विरोधकांचा अपमान करतायत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. मी शेतकऱ्याचा मुलगा कुणापुढेही झुकणार नाही. जगदीप धनखड यांचं विधान. तर तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा. खरगेंचं राज्यसभेत वक्तव्य. लोकसभेत आज संविधानावर चर्चा होणार तर उद्या पंतप्रधान मोदी चर्चेवर उत्तर देणार. आज काँग्रेसकडून प्रियंका गांधींचं भाषण. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जिल्हाभरात पडसाद. आज सर्वपक्षीय नेते आणि संघटनांकडून बीड बंदची हाक. शांततेत बंद पाळण्याचं आवाहन. बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. पंकजा मुंडेंची मागणी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम. कालची शांतता समितीची बैठक यशस्वी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज कळंब शहर बंदची हाक. आंबेडकरी अनुयायी संघटनेकडून बंदची हाक. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज नाशकातील नांदगाव बंदची हाक. नांदगाव शहरात कडकडीत बंद. महायुती म्हणून आम्ही मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार. 227 वॉर्डात महायुतीचे उमेदवार उभे करणार. शिंदेंची घोषणा.
शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात बैठक, सूत्रांची माहिती। 4 आणि 5 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार। गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व नेते सहभागी होणार। ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। पंतप्रधान कार्यालयाकडून खासदारांना भेटीसाठी सोमवारीची वेळ, सूत्रांची माहिती। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडी पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार। महाविकास आघाडी वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। नवी दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून मोदींना निमंत्रण। शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत संमेलनाचं आयोजन। विधानसभेत तिकीट मिळालं नाही, आता पक्षाकडे विधान परिषद मागणार। नागपूरमधील भाजप नेत्या निलिमा पावणेंची प्रतिक्रिया। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतर होण्याची शक्यता। राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। नाशिक जिल्ह्यातील 193 ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका। 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। खुल्या प्रवर्गाला 56 ग्रामपंचायती। रत्नागिरीतील जयगडमधील वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची उदय सामंत यांनी भेट घेतली। हे भेट घेणार। रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात 60 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू, सर्वांची प्रकृती स्थिर। टिपू सुलतान जयंती रॅलीवर बंदी घालता येणार नाही, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी। रॅलीच्या परवानगी अर्जांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा, कोर्टाचे निर्देश। कुर्ला वेस्टमधील बेस्टची बससेवा सलग 4थ्या दिवशी बंद। अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्टची बससेवा बंद। सांताक्रूज, अंधेरी, बीकेसीला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार। भाडेतत्वावरील बसच्या काही चालकांकडून कामावर असताना मद्य खरेदी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन अलर्टवर। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्याचं नियोजन। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी। काल ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी। संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय। जळगाव पालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरीच्या तपासणीसाठी एसआयटी स्थापन। डीवायएसपी संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून जेजुरी गडाची पाहणी। गडावर महिलांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा चाकणकरांकडून आढावा। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज, त्यामुळे कमाल किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता। परिणामी राज्यात थंडी कमी होण्याचा अंदाज। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221 कोटींची नुकसान भरपाई मंजूर। 1,80,000 शेतकऱ्यांना दिलासा। अतिवृष्टीमुळे झालं होतं नुकसान। महागाईमुळे कांदा उत्पादनाचा खर्च वाढला। कांदा लागवडीच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ। जळगाव जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी तुरीच्या उत्पन्नात वाढ। बाजारपेठेत 9,000 तुरीला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। लासलगावातून जम्मू काश्मीर राज्यात पहिल्यांदाच मक्याची निर्यात। पोल्ट्री खाद्यासाठी जम्मू काश्मीरमधून मक्याची मागणी। मका व्यवसायाला चालना मिळणार। नांदेडमध्ये सतत बदलत्या वातावरणामुळे टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी फवारणी सुरू। सातारा जिल्हा कारागृहात बंदिवानांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती। सलग 2 वर्ष कारागृहात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग। मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीत अंजीर दाखल। पावसामुळे अंजिराच्या उत्पादनाला फटका बसल्यानं अंजीर हंगामाला 15 दिवसांनी सुरुवात। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं तापमानात घट। गोंदियात बुधवारी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दिवसा विद्युत पुरवठा सुरू करा। नंदुरबारमधील शेतकऱ्यांची मागणी। बिबट्यांचा हल्ले आणि हिंस्र प्राण्यांमुळे पिकांना रात्रीचं पाणी देण्यासाठी अडचण। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण मत्स्य कार्यालयाबाहेर 1 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा मच्छीमार संघटनांचा इशारा। सागर क्षेत्रात कर्नाटक येथील ट्रॉलर्स रोखण्यावरून मच्छीमार आक्रमक। नेवासा तालुक्यात गणपती चौक ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत रस्त्यांची दुरवस्था। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। खड्ड्यांवर जागरण गोंधळ घालून गांधीगिरी आंदोलन। नाशिकमध्ये 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू। कुंभमेळ्यात 5,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार।
शिर्डीमध्ये साई भक्तांना आता सशुल्क दर्शन पास स्वतःच काढता येणार. मंदिर संस्थांकडून किऑस्क मशीनची सुविधा उपलब्ध. पुण्यातील भोर तालुक्यातील दत्त पादुकांची पालखी नारायणपूरकडे रवाना. भक्तिमय वातावरणात दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेची तयारी पूर्ण. यात्रेत आतापर्यंत 1800 घोडे विक्रीसाठी दाखल. नंदुरबारच्या शहादा शहरात विकास सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात. 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन. करमाळ्याच्या निंभोरे येथील तात्यासाहेब कळसाईत यांना 2024चा उद्योजक महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पुरस्कार प्रदान.